छगन भुजबळ यांनी घातलेल्या अटींवरती भाजप पक्ष श्रेष्ठींकडून अद्यापही निर्णय नाही। आधी समीर भुजबळांना मंत्रिपदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा अर्ज भरणार, भुजबळांची अट असल्याची सूत्रांची माहिती। राज्यसभेसाठी नवनीत राणांच्या नावाचा विषय संपला। नवनीत राणा राष्ट्रवादीतून उमेदवार असल्याच्या चर्चांना सुनील तटकरेंचं उत्तर। नवनीत राणांकडून उमेदवारीसाठी सुरू होते प्रयत्न। राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची आज महत्त्वाची बैठक होणार। राज्यसभा उमेदवारासंदर्भात बैठकीत चर्चा होणार। कुणाला उमेदवारी मिळणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष। सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ। घरगुती सिलेंडरच्या दरामध्ये 29 रुपयांची वाढ। मुंबईमध्ये घरगुती सिलेंडरचे दर हे 941.50 रुपयांवर पोहोचले। 3 महिन्यामध्ये दुसऱ्यांदा दरवाढ। टप्प्याटप्प्याने महागाईचा झटका देण्याचं सरकारचं सूत्र आहे। सत्ताधाऱ्यांना महागाईची योग्य वेळी किंमत मोजावी लागेल। एलपीजी गॅसच्या दरवाढीनंतर शरद पवारांचा सरकारवर निशाणा। मुंबईच्या एनएससीआय वरळी डोममध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान मद्यप्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू। ड्रग्जचे सेवन न केल्याचा प्राथमिक अंदाज। शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं कारण समोर येईल, पोलिसांची माहिती। पुणे पोलिसांचा रेव पार्टीवर छापा। आनंदी मरकळ रस्त्यावरील एका बंगल्यामध्ये कारवाई। अंमली पदार्थ जप्त। नशा केलेले अनेक तरुण तरुणी ताब्यात। ससून रुग्णालयामध्ये चाचणी। पार्टी आयोजकालाही अटक। मुंबई विमानतळावरती सोने तस्करी प्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अटक। मुंबई विमानतळ सोनं तस्करीचा अड्डा बनतोय। फडणवीसांनी यावरती भाष्य करावं। संजय राऊतांचा हल्ला बोल, तर अटकेतील आरोपींचा भाजपशी संबंध नाही, नवनाथ बन यांचं स्पष्टीकरण। नाशिक, भोर, बुलढाणा, जळगाव, परभणी, सांगली जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा। शेती पिकं उद्ध्वस्त। अनेक ठिकाणी घरांची पडझड, तर जनावरही दगावली। राज्यभरात 25 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी। ठाण्यातील